भगवान महादेवाची कथा। एका काळी हिमालय पर्वतावर भगवान शंकर तप करत होते। त्यांचा संसार आणि मोहमाया यांच्याशी काहीही संबंध नव्हता। परंतु जगाच्या कल्याणासाठी देवी पार्वतीने तप करून त्यांना पती म्हणून मिळवले। पार्वतीने अनेक वर्षे कठोर तप केले। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला वर दिला आणि त्यांच्याशी विवाह केला। दोघांचा विवाह हा दिव्य व पवित्र समजला जातो। एकदा समुद्रमंथन झाले। त्यातून विष, कालकूट बाहेर आले। सर्व देवदानव घाबरले। तेव्हा भोलेनाथांनी ते विष पिऊन आपले कंठ निळे केले, म्हणून त्यांना नीलकंठ असेही म्हणतात। भोलेनाथ हे अति दयाळू आणि सोपे देव मानले जातात। त्यांना बेलपत्र, जल व भस्म अर्पण केल्यास ते त्वरित प्रसन्न होतात। ते सर्वांना समान दृष्टीने पाहतात, गरीब, श्रीमंत, सज्जन वा दुर्जन। महाशिवरात्र ही त्यांची महत्त्वाची रात्र मानली जाते। त्या दिवशी भक्त उपवास करून रात्रभर शिवायचा जप करतात। ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, भक्ती आणि समर्पण असेल तर ईश्वर आपल्यावर कृपा करतो।